श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. छत्रपती संभाजी महाराज की जय. भवानी हे शिवरायांची जन्मभूमी आहे. हे आपलं तीर्थक्षेत्र आहे. ही पवित्र भूमी आहे. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, जिथे गवतालाही भाले फुटतात अशी पराक्रमाची भूमी आहे. आणि या भूमीला वंदन करायला मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि म्हणून शिव जन्मभूमीत आल्यानंतर एक वेगळी स्फूर्ती, प्रेरणा, ऊर्जा मिळते. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी आज विनंती करायला आलोय. किती कागद देतो आज या ठिकाणी आपल्या शिवसेना पक्षाच्या अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजाता मधुकर काजळे हे आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. आणि त्यांच्या सोबत पॅनल किती आहे? संपूर्ण पॅनल या ठिकाणी 10 म्हणजे 20 लोकांची मजबूत टीम या निवडणुकीमध्ये आपण सामोरे जातोय. मी आपल्याला एवढंच सांगतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं शिवनेरीला भगवा फडकला पाहिजे ना. शिवनेरीचा विकास झाला पाहिजे ना. शिवनेरीला चांगले रस्ते पाहिजेत. शिवनेरीला पिण्याचं पाणी शुद्ध पाहिजे. भुयारी गटार योजना पाहिजे. आरोग्य व्यवस्था पाहिजे. शिवनेरी धूळमुक्त झाली पाहिजे आणि बिबट मुक्त पण झाली पाहिजे. शिवनेरीसह महाराष्ट्रामध्ये हे बिबट्यांचा जिथं जिथं वावर आहे तो सर्व बंद म्हणजे मुक्त झाला पाहिजे. बिबट मुक्त शिवनेरीसह महाराष्ट्र झाला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका आपली आहे. आणि म्हणून धनुष्यबाणाचं बटन दाबून या ठिकाणी आपल्याला या सर्व टीमला विजयी करायचं आहे. खरं म्हणजे 3 तारखेला सुजाताताईंसह शिवसेनेचे सर्व आपले शिलेदार वाजत गाजत शिवनेरी नगर परिषदेत पाठवायला आपण जमलेला आहात ना इकडं. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला, लाडक्या बहिणींची संख्या फार मोठी दिसती आहे आणि मी महाराष्ट्रभर सभा घेतोय. सगळीकडे लाडक्या बहिणींची संख्या लक्षणीय आहे. इथं लाडक्या भावांची संख्या लक्षणीय आहे. आणि मला विश्वास आहे की एवढे लोक एकत्र आल्यानंतर समोरच्या लोकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून लोकनेते आपले मधुकर काजळे यांनी जे काही काम केलेलं आहे आणि म्हणून तो हिंदुत्वाचा 40 वर्ष हिंदुत्वाचा झेंडा ते फडकवत आहे. आणि गेल्या आठवड्यात आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी पण अयोध्येवर भगवा ध्वज फडकवला. आणि या सगळ्यामध्ये ते कारसेवक पण होते का? कारसेवकही होते. आणि म्हणून त्यांचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. गेल्या वर्षी जन्मभूमीमध्ये तुम्ही भगवा फडकवलेला आहे. या पट्ट्याला निवडून दिलेला आहे. आपला शरद सोनावणे म्हणजे शरद सोनावणे ही अपना शेर है, सवा शेर है. वो डरने वाला नहीं, लड़ने वाला है और लड़के जितने वाला है. आणि म्हणून त्याच्या मागे तुम्ही उभे राहिला. तुम्ही त्यांना आमदार केलं. आज ते काम करतायत. मी इथून आलो, मला सगळे कामं दाखवत होते. कॉन्क्रीटचे रस्ते केलेत. शिवाजी महाराजांचा पुतळा केलाय. काय काय केले? किती पैसे? खूप म्हणजे 113 कोटी फक्त या शहरासाठी. आणि आता मी आपल्याला सांगतो, शरद सोनावणे यांनी तर भगवा फडकवलेला आहे. आता आपल्या ताई सुजाताताई यांनी आता भगवा फडकवण्याचा निश्चय केलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करायला आलोय की या ठिकाणी पुन्हा एकदा भगवा फडकवण्याची वेळ आलेली आहे. आणि मी नेहमी सांगतो,
ज्या उमेदवारांच्या भाऊ तर असतातच पूर्णपणे मागे, पण ज्या उमेदवारांच्या मागे महिला, मतपेटीत त्यांचा नंबर पहिला. आणि हे मी विधानसभेत अनुभवलेलं आहे. मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष जे काम केलं ते तुमच्या समोर आहे. आणि मग लाडकी बहीण योजना आपण तेव्हाच केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आणि तुम्हाला मी हे सांगतो, कोणी माईका लावला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, हा शब्द आहे. आणि म्हणून शब्द तुम्हाला मी देतो. या ठिकाणी तुमचा जो प्रचंड उत्साह आहे, या ठिकाणी मी गेले 2 आठवडे सातत्याने फिरतोय. कधी विमान, हेलिकॉप्टर, कधी गाडी, बाय रोड, पळत पळत सभा गाठतो. आताही पळत पळत आहे. आणि आता इथून मला परत चाकणला जायचं आहे. पण वातावरण पाहतोय की वातावरण एकदम भगवं वातावरण निर्माण झाले. लोकांनी ठरवलंय की काम करणाऱ्या लोकांच्या मागे उभा राहायचं. मी आपल्याला सांगतो, या मी 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केली, लेक लाडकी लखपती योजना केली, 50% एसटीमध्ये सवलत दिली, या ठिकाणी मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या नावासमोर फक्त वडिलांचं नाव लिहित होतो, आता आईचंही नाव लिहिण्याचा निर्णय आपण घेतला. आणि म्हणून आपल्या मातृत्वाला एक आपल्या श्रद्धा आणि जे काही श्रद्धास्थान आहे त्याला आपण एक मोठं स्थान निर्माण करून दिलेलं आहे. आणि म्हणून महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्याचं काम आपण केलेलं आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे. माझ्या लाडक्या भावांना स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे, रोजगार द्यायचा आहे. त्या ठिकाणी रोजगारासाठी देखील इथे एमआयडीसी वगैरे काय की नाही, हा मग काय तुम्ही काय केलं कुठं तरी घ्या ना बाजूला. आणि म्हणून पर्यटनाचा हा IT पार्क करणार म्हणाले उदय सामंत. मी उदय सामंतला सांगतो, इथं IT पार्क झाला पाहिजे, रोजगार मिळाला. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की या आपल्या शिवनेरी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पदस्पर्शाने पावन झालेला जन्मभूमीचं ठिकाण. आणि म्हणून इथं सर्व जातीपातीला घेऊन पुढे चालतोय. छत्रपती शिवाजी महाराज 18 पकड जातीला पुढे घेऊन जात होते. इथं मला सर्व दिसत आहेत, म्हणजे हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, सगळे लोक. आता तिथं 2 मुलांचा मृत्यू झाला बुडून, तिथे मी गेलो होतो आणि अतिशय दुर्दैवी घटना घडली. मला शरद सोनावणेंनी सांगितल्यानंतर मला अंगावर शहारे आले. आणि म्हणून त्याचबरोबर आपल्याकडे विकासाचा अजेंडा आहे. मी आपल्याला सांगतो, शासन आपल्या दारी जेव्हा आपण कार्यक्रम घेतला, शासन आपल्या दारी म्हणजे काय, बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोधून दिसतो. म्हणून शासन आपल्या दारी घेऊन गेलो. लोक योजना ती कटकट नको, चक्रा नको म्हणून सोडून देत होते. पण शासन आपल्या दारीमध्ये 4 कोटी लोकांना फायदा झाला, 4 कोटी लोकांना. आणि तिथं मुद्दाम आपल्याला उदाहरण सांगतो की मला माहित नसतं कोणाला आपण मदत करतो, काही जातपात बघत नाही. आला आपल्याकडे की आपण पत्रावर सही करतो. मुख्यमंत्री सहायता निधीमधून 450 कोटी एकनाथ शिंदेने 70,000 कुटुंबाला दिले, 70,000 रुपये. हा इतिहास. आधी मुख्यमंत्र्यांनी आधीच्या सरकारने काय दिलं, किती दिले मी त्याच्यात जात नाही. पण त्यावेळेस देखील कोल्हापूरला एक मुस्लिम मुलगी स्टेजवर आली, मला म्हणाली इसका नाम दुआ है. मी विचारलं काय झालं बाबा, तर ती म्हणाली आपने 3 लाख रुपया इसको मुख्यमंत्री सहायता निधि में से दिया और इसका ऑपरेशन हो गया, इसलिए इसकी जान बच गई, इसलिए इसका नाम दुआ रख दिया. कोणाला माहित आहे कोण गेलं, काय गेलं, कुठं आलं, कधी पैसे घेतले, कधी आपण सगळं बघितलं नाही. आपण सगळं असताना देत आलो. हा एकनाथ शिंदे देणार आहे, एकनाथ शिंदे घेणार नाही, हा देणार आहे. मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं हे पाहणारा एकनाथ शिंदे आहे. एकनाथ शिंदेने गरिबी पाहिली आहे, दुःख पाहिलेलं आहे, आणि म्हणून त्याची जाणीव मला आहे. आणि म्हणूनच एवढ्या योजना आपण केल्या, लाडकी बहीण योजना पण जन्म यातूनच झालेला आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो, सत्ता, प्रॉपर्टी, मालमत्ता, पैसे कोण बघत नाही.
माणुसकी बघतो, माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून ते तुमचा एकनाथ शिंदे गेले अनेक वर्ष करतोय. आणि म्हणून प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि हा पर्यटन तालुका घोषित केलेला आहे. त्यामुळे इथल्या पर्यटकांना देखील चांगल्या दर्जेदार सुविधा मिळतील, लोकांना रोजगार मिळेल, काम मिळेल. आणि त्यासाठी इथं भरपूर आहे. शिवनेरी, लेण्याद्री, ओझर, नारायणगाव हजारो पर्यटक येतात ना. आणि म्हणून यांना चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी मी आपल्याला एवढंच सांगतो की मुख्यमंत्री नगर विकास मंत्री म्हणून नगर विकास खात्याचा जो निधी आहे हा नगर परिषद, नगर पंचायती या नगर विकास खात्याच्या अंतर्गत येतात. त्यामुळे जे जे तुमचे प्रस्ताव आहे ते प्रस्ताव मान्य केले जातील. पैसा कमी पडू दिला जाणार नाही. नगर विकास खात्याच्या माध्यमातून आपण अनेक कामं केलेली आहेत. कोयरारी गटार योजनेसाठी 140 कोटी रुपये नगर विकास मधून आपण दिलेले आहेत. आणि म्हणून मी आज या ठिकाणी एकच सांगतो, आज सभा, उद्या मतदान आणि शिवजन्मभूमीत परत शिवसेनेची विजयी सभा घ्यायची आहे. आणि ह्यासाठी भगवा फडकवा. आणि म्हणून आपले आमदार शरद सोनवणे या ठिकाणी एकच सांगतो, ते शरद सोनवणे म्हणजे आपल्या जुन्नरच्या विकासाचं खणखणीत नाणं आहे. खणखणीत नाणं शरद सोनवणे इथल्या जनतेचा प्रतिसाद आहे. आणि म्हणून मला काही विश्वास 100% आहे की या 2 तारखेला कळत नाही मला, आपण येणार 2 तारखेला आपण एकच वादा करूया. जसं शरद सोनवणे यांना आपण निवडून दिलं तसंच शरद कामाचा आहे आणि शब्दाचा पक्का आहे. आणि विरोधकांना या उद्याच्या निवडणुकीमध्ये धक्का देण्याची आपल्याकडे संधी आलेली आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो, उद्या फक्त मतदान जे आहे हे मतदान इतर निवडणुकांसारखं नाही आहे. उद्या तुमच्या या जुन्नरच्या विकासाचा फैसला करण्याचा दिवस आहे. उद्या जुन्नरच्या विकासाचा फैसला असेल, या ठिकाणी काया पालट करण्याचा फैसला असेल, या ठिकाणी सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचा फैसला असेल, आपल्या मुलाबाळांच्या पुढच्या भवितव्याचा फैसला असेल. आणि म्हणून काय काय आता या ठिकाणी करायचं आहे हे तुम्ही आम्हाला सांगा आणि मी ते केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून भगव्याला साथ, हे सगळे भगवे लोक आहेत, भगव्याचीच आहे. आणि त्यामुळे भगवा आहे एकजुटीचा, भगवा आहे विकासाचा, भगवा आहे प्रगतीचा, भगवा आहे समृद्धीचा, भगवा आहे शिवरायांचा आणि भगवा आहे या ठिकाणी सर्व समाजाचा, विकासाला शूरांचा, वीरांचा भगवा आहे. आणि म्हणून या पवित्र भूमीमध्ये भगवाच फडकला पाहिजे अशा प्रकारची विनंती करतो. आणि विकासाला साथ द्या आणि धनुष्यबाणाला मत द्या हे सांगायला मी आपल्याकडे आलो. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, एकच सांगतो, मी दिलेला शब्द पाळतो हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आणि म्हणून तुम्ही जी जी कामं माझ्याकडे द्या ती कामं त्याला एकही रुपया मी कात्री लावणार नाही, कपात करणार नाही, पूर्णच्या पूर्ण प्रस्तावाला मान्यता देईल हा शब्द तुम्हाला मी मुद्दाम द्यायला. आणि म्हणून मी नेहमी विकासाचा आपला अजेंडा काय, विकासाचा अजेंडा आहे. या महाराष्ट्राला आपण पुढे घेऊन चाललोय. आणि म्हणून जुन्नर देखील कुठेही मागे राहता कामा नये यासाठी शिवनेरी जुन्नरचे 4 तुम्हाला काय बनवायचे ना महाद्वार, शिवकालीन महाद्वाराचा आपण भव्य तिथं उभारणी करतोय. आणि त्यासाठी उद्योग विभागाच्या माध्यमातून आपण पैसे देतोय. आणि म्हणून अरे बाबा लक्षात नाही ठेवलं तर कसं चालायचं. आणि म्हणून तू काय सोडतो का, सांगितलेलं आहे ते द्यायलाच लागेल तुला. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देत असताना या ठिकाणी आपल्या सगळ्यांची मनापासून धन्यवाद आपल्याला देतो. वेळ कमी आहे, मला आणखी चाकांची सभा आहे, वेळेत पोचायचं आहे. आणि म्हणून मी एकच सांगेन की एक जाता जाता एकच 4 ओळी सांगतो. भगव्याचा बघून झंझावात, भगव्याचा बघून झंझावात, विरोधक झाले शान, शिवरायांना साक्षी ठेवून जुन्नर जिंकू दिमाखात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.